झी 24 तास एक पाऊल पुढे। आता पुढची बातमी पाहूयात। जमीन बळकावण्याच्या किंवा बनावट कागदपत्र तयार करून जमीन हडपण्याच्या तक्रारी पोलिसांकडे येतच असतात। मात्र जर जमीन बळकावण्याची तक्रार पोलिसांविरुद्धच कुणी केली तर अशा प्रकारे जमीन बळकावल्याचा आरोप पुणे ग्रामीण पोलीस दलातील अधिकाऱ्यांवर होतोय। हे टोलेजंग टॉवर आहे चाकणमधील गृहप्रकल्पाचे। हा गृहप्रकल्प काही कोणत्या बिल्डरचा नाही, तर तो आहे या पोलीस अधिकाऱ्याचा। हे आहेत बलराज लंजिले, ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख। लंजिले यांच्या पत्नी कविताना भागीदारीत हा भव्य प्रकल्प उभारत आहेत। त्यातच टॉवरला शासकीय मंजुरी मिळण्यासाठी 9 मीटरचा रस्ता आवश्यक होता। हा रस्ता देखील इथे दाखवण्यात आलाय, मात्र तो जातो बाजूच्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून। त्यासाठी या शेतकऱ्यांच्या खोट्या सह्या करून बनावट कागदपत्र तयार करण्यात आली आहेत, असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। ठीक आहे, काय खोटं डॉक्युमेंट तयार करून यांनी हे बांधकाम जो व्यवसाय चाललेला आहे हा फोफावत चाललेला आहे समाजामध्ये। याच्याकरता थोडंसं सरकारने पण लक्ष घालावं। अंगठाई पण आता खोटे कुठली सही आहे बाई? हो का, पाहिली का तुम्ही? हा, तुम्ही पाहिली सही? पाहिली ना। फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांची संख्या आहे 18 आणि सध्याचे जमिनीचे बाजारभाव पाहिले तर फसवणुकीचा आकडा देखील 3 ते 4 कोटींच्या घरात जातो। फसवणूक करणारे कोणताही मोबदला द्यायला तयार नाहीत, तर या जमिनीवरून रस्ता जात असल्यानं सरकार शेतकऱ्यांना जमिनीचा विकास देखील करू द्यायला तयार नाही। त्यात या प्रकरणात पोलिसांचा समावेश असल्यानं कुणीही दाद द्यायलाही तयार नाही। आता तर थेट शेतकऱ्यांना धमकावलंही जातंय। त्या प्रकरणामध्ये ज्या लोकांना त्रास होणार आहे तीच लोक आम्हाला धमकी देत आहे की तुम्ही आमच्या संघ सेटलमेंट करण्यासाठी या, तुम्ही आम्हाला जे काय तुमच्या जमिनीचे पैसे ते आम्ही देतोय ते घ्या, जर तुम्ही ते घेतले नाहीत तर आम्ही तुमच्याकडे बघू, तुम्हाला बघू, तुम्ही कामाला काही जातात बघू। पोलीस अधिकाऱ्यांवरच बनावट सह्या आणि खोटी कागदपत्र तयार करून जमीन हडपल्याचा आरोप झाल्यानं ग्रामीण पोलीस दलात खळबळ उडाली आहे। पोलीस अधीक्षक मनोज कुमार लोहिया यांनी देखील चौकशीचे आदेश दिलेत। आलेला अर्ज हा जो आहे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षकांच्या नातेवाईकांशी रिलेटेड असल्यामुळे हा अर्ज आर्थिक गुन्हे शाखेकडे मी कोणत्याही परिस्थितीत देणार नाही आणि दिलेला नाही। आणि या अर्जाची इंडिपेंडंट चौकशी DYSP लेवल अधिकारी करत आहेत आणि ते अधिकारी चौकशी करून त्यांचा अहवाल देतील। या प्रकरणामुळे लंजिलेंच्या संपत्तीचा प्रश्न देखील पुढे आलाय। लंजिले यांचे हे व्यवहार पत्नीच्या नावानं असले तरी ही जमीन खरेदी करताना लंजिले पुण्यातच नियुक्त होते, त्यामुळे त्यांना ही माहिती शासनाला देणं आवश्यक आहे। ही माहिती लंजिलेंनी दिली होती की नाही याची देखील चौकशी होणार आहे। या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल आणि चौकशी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करू, असं म्हणणं आहे पोलीस अधीक्षक मनोज कुमार लोहिया यांचं। मात्र लोहिया यांच्याच पोलीस दलातील अधिकाऱ्याऐवजी इतर कोणत्या व्यक्तीचा या प्रकरणात समावेश असता तर लोहिया यांनी अशीच सबुरीची भूमिका घेतली असती का, हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे। ज्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा असते त्या पोलिसांकडूनच जर असे गंभीर गुन्हे घडत असतील तर दाद मागायची तरी कुणाकडे, असा प्रश्न निर्माण होतोय। झी 24 ताससाठी नितीन पाटोळे, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।